दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। आमच्या मागण्या पुऱ्या करा, अरे आमच्या मागण्या पुऱ्या करा। विविध मागण्यांसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत जेल भरो आंदोलन करण्यात आले। नवीन तहसील कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा दाखल होताच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पोलीस व्हॅनमधून दिंडोरी पोलीस ठाण्यात आणले। त्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले। आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने परिसरातील वाहतूक काही काळ एकेरी मार्गाने वळविण्यात आली। शेतीमालाला हमी भाव द्या, वाढीव वन जमिनींचे स्वतंत्र उतारे तयार करा, अपात्र वन हक्क दावे पात्र करा, सरकारी जमिनीवरील निवासी आणि शेतीचे अतिक्रमण नियमित करा, वाढती महागाई आणि बेरोजगारी कमी करा, तसेच स्मार्ट मीटर बसविणे बंद करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर तब्बल 6 तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले। 10 ऑगस्ट 2026 रोजी जेलभरो होते। या जेलभरोचे जे विषय आहेत, शेतकऱ्यांना राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आणि त्याही ठिकाणी त्यांना फसवलं गेले। दुसरी मागणी जी आहे आमची, शेतकऱ्यांच्या हमीभावाविषयी शेतकऱ्याला हमी भाव देऊ असं शासनाने सांगितलं। तिसरी जी मागणी आहे, जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, अभ्यास करून परीक्षा देतात आणि नेटसारखी पेपर फुटी होते, याचा निषेध म्हणून आज जेलभरो आहे। त्याचप्रमाणे इथला आदिवासी ज्यांना आज सरकार प्रत्येक बाईकमध्ये सांगते आदिवासींना आम्ही वन जमिनी दिल्या, परंतु तो जो 7/12 आहे तो अतिशय चुकीचा आहे। फक्त शासनाने सांगितलं का तिथल्या 7/12वरती सेपरेट 7/12 होईल, परंतु तो 7/12 आहे त्याच परिस्थितीत आहे। इतर अधिकाऱ्याचं नाव आहे आणि कब्जेदार सदरी जे आहे ते वन विभाग आहे। म्हणून अनेक प्रश्न आहेत, तालुक्यातील स्थानिक प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत। आज मुख्यमंत्री महोदय म्हणतात नाशिक जिल्ह्यासाठी 20 कोटी मंजूर केले, परंतु आज नाशिक जिल्ह्याच्या रस्त्यांची परिस्थिती जर बघितली तर तो एक मृत्यूचा सापळा झालेला आहे। विद्यार्थ्यांचेही प्रश्न आहेत। विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, आज काही खाजगी शाळा ज्या आहेत त्या फी वसूल करून घेतात आणि परत विद्यार्थ्यांना फी मागण्यासाठी तगादा लावतात। याच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि शासनाला मी आव्हान करतोय, जर हे आमचे प्रश्न मार्गी जर लागले नाही तर याच्यानंतर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे महाराष्ट्रभर होईल आणि परत एकदा लाल बावट्याचा किसान सभेचा कार्यकर्ता परत विधान भवनावर धडकल्याशिवाय राहणार नाही, एवढी शासनाला आव्हान करतोय आणि शासनाने याच्यानंतर त्याची दखल घ्यावी एवढी विनंती करतोय। इन्क्लाब या आंदोलनात माकपचे सेक्रेटरी देविदास वाघ, तालुकाध्यक्ष रमेश चौधरी, जिल्हा सेक्रेटरी आप्पा वटाणे, वसंत गांगोडे, हिरामण गायकवाड, लक्ष्मण देशमुख, विजय पाटील, सुवर्णा गांगोडे, लक्ष्मीबाई काळे, केशव बहिरम, संजय गांगोडे आणि विकास शिरसाट यांच्यासह महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।